वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. डॉक्टर राजकुमार आडकर मी स्वतः आपल्या सर्वांना यावर्षी 2026च्या विद्यार्थी आणि पालकांसाठी 2025 मध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचा कट ऑफची सिरीज आपण चालू केली. फार न वेळ घालवता आपण आजचं जे कॉलेज आहे ते पाहूया. 1150 हा याचा कॉलेज कोड आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती या संदर्भामधल्या सर्व गोष्टी आपण डिटेल्स मध्ये आज पाहणार आहोत. खूप वेळा याच्यामध्ये हे कॉलेज कोणत्या टाईपचं आहे हे सर्व गोष्टी आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की हे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट टाईप मध्ये आहे. 2019 मध्ये याची स्थापना झालेली आहे. पोस्टल या ठिकाणी अवेलेबल आहे. प्लॉट नंबर 107 MIDC बारामती या ठिकाणी हे एकदम एक्सलंट आणि खूप छान याचं टॉप मोस्ट बऱ्यापैकी सर्व गोष्टी बोलल्या जातात. या ठिकाणी ऍडमिशनचं मेरिट पण खूप हायर साईडने असतं. जवळपास पहिल्या 10 ते 11, 12 नंबर मध्ये हे कॉलेज येतं आणि या ठिकाणी सर्व OT ऑपरेशन थिएटर वगैरे एकदम टॉपच्या क्वालिटीचे आहेत. या ठिकाणचा जो कट ऑफ आहे तो कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण सध्या पाहणार आहोत. बऱ्याच वेळा ओपन कॅटेगरीसाठी जो हा जो आहे 552, 543 आणि 540 असा कट ऑफ राऊंड 1, 2, 3 मध्ये आहे. वुमन मध्ये 557, 544 आणि 543 आणि त्यापुढे त्याचा SML आपण दिलेला आहे. सर्वात SML कमी पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. EWS कॅटेगरीमध्ये 519, 515 आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये 519 आणि 514. सर्वांमध्ये कमी जर पाहायला गेलं तर 2930 एवढा कमी असणाऱ्या विद्यार्थ्याला EWS मधून हे कॉलेज मिळालेलं आहे. GMC बारामती या कॉलेजमध्ये SCBC या कॅटेगरीसाठी आपण 534 इकडे पाहायला गेलं तर जवळपास 18 मार्काचा डिफरन्स येतो. 532 असा आणि या ठिकाणी 534 आणि SML वाईज जर पाहायला गेलं तर 1726 सर्वात कमी SML असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे. OBC किंवा अदर बॅकवर्ड क्लास आपण असं म्हणतो या ठिकाणी 535, 534 राऊंड 1, 2, 3 मध्ये आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये 536 हा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. याच्यामध्ये कधी कधी SML मार्क्स सेम असतात पण SML मध्ये मात्र बऱ्यापैकी सेम तेच असतं. बऱ्यापैकी हे सर्वात जर कमी बघितलं 1604 SML असेल तरी सुद्धा हे कॉलेज तुम्हाला OBC कॅन्डिडेटला मिळालेलं असू शकणार आहे. याच्यामध्ये आणखी एक टॉपिक तुम्हाला सांगायचं की हिली एरियामध्ये SCBC साठी 10 मार्कांनी डाऊनफॉल असेल तरी सुद्धा तुम्हाला हे कॉलेज मिळालेलं आहे. SML पण या ठिकाणी उपलब्ध आहे. OBC कॅटेगरीसाठी 527 इकडे सुद्धा 7-8 मार्काचा डिफरन्स आलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचंय. PWD यासाठी 408 आणि 287 हे SCBC आणि ओपन मध्ये 408 स्कोर असणाऱ्या स्टुडंटला, OBC मध्ये 386. बऱ्याच वेळा PWD मध्ये असा व्हेरिएशन्स का येतात तर खूप वेळा काय होतं किंवा PWD चे प्रत्येक कॅटेगरी वाईज आपल्याला त्या ठिकाणी 5% हे हॉरिझॉन्टल आरक्षण आहे. मग त्या ठिकाणी त्या कॅटेगरीचे समजा एक्झाम्पल घ्यायला गेलं तर SCBC मध्ये 100 पैकी 85 सीट्स हे आपल्याकडे राहतात आणि 15 सीट्स ऑल इंडिया कोट्यामध्ये जातात. तर 85 मध्ये 5% तर 4.25 सीट्स एवढे आपल्याला उपलब्ध राहतात आणि त्याच्यामध्ये ओपन मध्ये जर विद्यार्थ्यांची संख्या आली तर त्यानुसार त्याचा कट ऑफ डिफरंट राहू शकतो. मी एवढं सांगेन की PWD विद्यार्थ्यांसाठी की कुठंही कोणतंही कॉलेज असेल तरी तुम्हाला 100% यामध्ये म्हणजे जस्ट इलिजिबल जरी असाल 113 मार्क्स किंवा 140, 46 मार्क 44 असले तरी सुद्धा तुम्हाला हे कॉलेज PWD मध्ये कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज मिळतं. याच्याबद्दल शंका 100% नाही. FIJE 21, 2, 3 या 4 कॅटेगरीचा आपण अभ्यास करणार. राऊंड 1 मध्ये FIJE साठी 506 आणि 509 हा कॅटेगरी वाईज कट ऑफ आपल्याला राऊंड 1 to रँक 3 पर्यंत आहे. त्यानंतर NTB या साठी 504 एवढ्या मार्क्सला आणि 3898 एवढा SML असणाऱ्याला NTB मधून एक कॉलेज मिळाले. NTC साठी 535 आणि 524 एवढा स्कोर असलेल्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळाले. NTD या कॅटेगरीसाठी 524 पर्यंत स्कोर असेल तरी सुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे. SML वाईज 2208 एवढा SML आपल्याला सर्वात कमी झालेला आहे. इथं पाहायला गेलं तर सर्वात इकडे सुद्धा हिली एरियामध्ये थोडासा हायर साईडने गेलेला आहे. इकडे 1603 असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. पुढच्या कॅटेगरीचा जर समजा आपण अभ्यास करायला गेलो तर आपल्याला SC कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी
आणि एसटी कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी मात्र हे आपल्याला या ठिकाणी राऊंड 1, 2, 3 मध्ये SC साठी 476 मार्क आणि 474 आणि 472 असा रिस्पेक्टिव्हली राऊंड 1, 2, 3 मध्ये आलेला आहे. आणि राऊंड 1, 2, 3 मध्ये 481 हा SML सुद्धा या ठिकाणी नोट डाऊन करायला हरकत नाही. ST कॅटेगरीसाठी 384, 383, 391 हा फिमेल कॅन्डिडेटसाठीचं हे टॉपचं कॉलेज आपल्याला या राऊंड मध्ये मिळालेलं आहे. म्हणजे एकंदरीत समजा हा सर्व कट ऑफ जर आपल्याला पाहायचा असेल तर सर्व गोष्टी आपण बघूया. ऑल इंडिया कोट्यामधून MCCच्या 15% जर हे कॉलेज कितीमध्ये मिळालं तर ओपन कॅटेगरी ही एक कॅटेगरी आहे समजा, ह्याला ओपनच्या 533 आणि 21,860 ऑल इंडिया रँक. EWS साठी 536, इकडे थोडं जास्त वाटतंय तुम्हाला, आणि 19,563 एवढा ऑल इंडिया रँक. OBC साठी 541 आणि 16,915 आणि SC कॅटेगरीसाठी 469 आणि 93,467 एवढा संख्या असणाऱ्या SML असणाऱ्या या कॅटेगरीसाठी SC कॅटेगरीसाठी. ST कॅटेगरीसाठी मात्र आपल्याला 451 आणि 1,20,900 असं राहिलं. स्पेशल रिझर्वेशन मध्ये जर पाहायला गेलं तर डिफेन्स 1, 2, 3 मध्ये आपल्याला रिस्पेक्टिव्हली 518, 513, 18 आणि 5 आणि या ठिकाणी SML आपण या ठिकाणी दिलेला आहे. एकंदरीत आपल्याला ऑल इंडिया रँक मधून, ऑल इंडिया मधून असेल किंबहुना सर्व महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये असणाऱ्या सर्व कॉलेजमध्ये जर आपल्याला हा तुम्हाला कट ऑफच्या संदर्भातला स्क्रीनशॉट पाहिजे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता. हे बघा, आणि हे SC. एकंदरीत या सर्व व्हिडिओच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.